उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी चटपटीत काही असेल आणि ताटात काही असेल तर मग जेवणाची मज्जाच वेगळी आहे. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर इथे आपण कैरीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर इथे छोट्या कैऱ्या आहेत त्यामुळे मी 3 घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर मोठी कैरी असेल तर 1 घेतलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर कैरी कापून घ्यायची. त्यातली जी बाट आहे ती काढून घेतली आणि व्यवस्थित याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरीचे तुकडे तुम्ही मोठे किंवा छोटे कसेही कापलात तरीसुद्धा चालेल. तर व्यवस्थित इथे मी सर्वच कैरी कापून घेतली. कापून घेतल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे घालून घ्यायचे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्सरमधून हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर दळून घेताना बारीक पेस्ट नाही करायची, तर ओबडधोबड आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. जाडसर दळून घेतलं की याची जी रेसिपी आहे कैरीची ती जबरदस्त होते. त्यानंतर एका हे बाउलमध्ये सर्वच काढून घेतले. आता तुम्हाला समजलंच असेल आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. तर आज आपण पाहतोय कैरीची चटणी. खूप वेगळ्या पद्धतीची आहे ही कैरीची चटणी. त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घेतले, त्याने फक्त रंग येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करून घेतले आणि 1 चम्मचभर जिरे घालून घ्यायचे आणि ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आणि हे चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. तर आपली ही चटपटीत अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे. चवीला खूपच जबरदस्त लागते आणि ही कैरीची चटणी ताटात असेल तर 1 ते 2 घास जास्तीचेच खाल आणि उन्हाळ्यामध्ये अशी चटणी असेल तर खरंच जेवणाची मज्जाच काहीतरी वेगळी असते. आणि माझ्या घरी मी अशाच पद्धतीने कैरीची चटणी बनवते. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने कैरीच्या चटण्या तुम्ही बनवू शकता. तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही कैरीची चटणी नक्कीच बनवून पहा. तोंडाला पाणीच सुटेल एवढी मस्त ही कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.